मित्रांनो, सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। आपण सातपूर अंबड लिंक रोड वरील नंदिनी पुलावर उभे आहोत। आपल्याला माहीतच आहे की गेल्या 15 दिवसांपूर्वी नंदिनी नदीवरील या संरक्षण जाळ्यातील काही जाळ्या गायब झाल्या होत्या। सन्मानच्या माध्यमातून शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते, शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष श्रीयुत निवृत्ती अण्णा इंगोले यांनी या जाळ्या त्वरित बसवाव्यात अशी मागणी केली होती। आणि आपण पाहतात की नाशिक महानगरपालिकेने श्री निवृत्ती अण्णा इंगोले यांच्या मागणीची तातडीने दखल घेतली असून या जाळ्या पूर्ववत बसवलेल्या आहेत। अण्णा, काय सांगाल? खरं तर या रस्त्याने अनेक विद्यार्थी शाळेत पायी ये जा करत असतात। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे या जाळ्या चोरी जाण्याचं प्रमाण वाढलं होतं। या जाळ्या संरक्षक जाळ्या नसल्यामुळं विद्यार्थी ज्या या ब्रिजने पायी जातात त्या विद्यार्थ्यांच्या जीवाला कुठेतरी धोका निर्माण होऊ नये, सन्मानच्या माध्यमातून आम्ही एक 15 दिवसापूर्वी मागणी केली होती। या नंदिनी नदीवर ज्या संरक्षक जाळ्या बसल्या आहेत या जाळ्या चोरी जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। या जाळ्या जेव्हा नव्हत्या, शालेय विद्यार्थ्यांचं ये जा इथून खूप मोठ्या प्रमाणात होत असतं। सातपूरला जे पायी जाणारे विद्यार्थी त्यांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून आम्ही मागणी सन्मानच्या माध्यमातून केली होती। प्रथमतः मी नाशिक महापालिकेचा आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आमच्या मागणीची पूर्तता करून या जाळ्या त्वरित बसवण्यात आलेल्या आहेत। खरं तर ही नंदिनी नदी इथं नासर्डी जे स्वरूप झालंय, जे आपल्या महापालिकेच्या चुकीमुळं या नंदिनीचं म्हणजे नासर्डीचं नंदिनी नदी होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय। गटारींचं पाणी या नदीत मिसळलं जातं, त्याच्यामुळे नदीत असलेलं जे जीवजंतू जे काही आहे त्याला एक धोका निर्माण होतोय। महापालिकेने हिला पूर्ववैभव नंदिनी म्हणून कसं देता येईल, तिच्यातल्या गटारींचं पाणी सोडणं कसं बंद करता येईल या नदीतलं, याची दक्षता घेणं गरजेचं आहे। कारण येणाऱ्या कुंभमेळ्यात या नासर्डी नदीचं नंदिनीत रूपांतर व्हावं अशी मी महापालिकेला विनंती करतो। तर लवकरात लवकर यांनी या नंदिनीचं स्वरूप बदलावं, या नदीला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावा अशी मी सर्व परिसराच्या वतीने विनंती करतो। थांबतो। धन्यवाद। सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक।